हॅलो 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 Hello, mic check. Hello, 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 mic check. Test. Hello, 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 mic check. Test 1 2. Hello, 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 mic. हॅलो हॅलो. ओमकार चषक 2026 दिवस सहावा दिवस पहिला सामना रिअल वन विरुद्ध झुंजार. स्ट्राईकला आहेत अमय, नॉन स्ट्राईकला आहेत सुयश. पहिल्या षटकाचं सूत्र घेऊन आलंय रिअल वन संघाकडून हर्ष. आणि ते पंच लाभलेले आहेत ओमकार आणि दीपेश भाऊ. पहिला चेंडू चांगला चढवला इथे समोर षटकार पॅवल्यांच्या पाठी. आता मात्र चांगली सुरुवात चालू झालेली आहे झुंजार संघाला. एक चेंडू 6 धावा बिनबाद. चांगलीच कामगिरी करतात अमय. पुन्हा एकदा एका षटकारानंतर हर्ष सज्ज अमयच्या दिशेने जो खेळत आहे 6 धावांवर. आता पुन्हा एकदा कट केला ऑफसाईडच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये. धाव संकेत भर धाव संकेत दिले आहे 2 चेंडू 7 धावा बिनबाद. तर क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. सॉरी प्री क्वार्टरचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा हर्ष सज्ज. तिसऱ्या चेंडूचा मारा अम्माच्या दिशेने. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर. अतिरिक्त धाव संकेत भर धाव संकेत दिलेले आहे 8. 2 चेंडू 8 धावा बिनबाद. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक असणार आहे आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर अमय यांनी सामन्याचं सुरुवात केली. पुन्हा एकदा हर्ष तिसऱ्या चेंडूचा मारा अमयच्या दिशेने. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर. अतिरिक्त धाव संकेत भर धाव संख्या मात्र झालेली आहे 9. 2 चेंडू 9 धावा बिनबाद. आता मात्र हर्ष यांनी लगातार 2 अतिरिक्त धावा टाकलेल्या आहेत. 2 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा हर्ष सज्ज. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा मारा करताना अमयच्या दिशेने. चांगला चेंडू झेलबाजी संधी आणि ते झेल सोडलेला आहे प्रणाल यांनी. मोठा गडी हातातून सुटलाय. चांगला चेंडू होता आणि ते खराब असं क्षेत्ररक्षण प्रणाल यांच्याकडून. धावसंख्या मात्र
एकने पुढे सळसळत आहेत. 3 चेंडू 10 धावा बिनबाद. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत. सुयश वैती. पुन्हा एकदा हर्ष. आता मारा करणार आहे नवीन फलंदाज सुयश चैशनी. आता मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. चेंडू काय फलंदाज समजलाच नाही. मारायचा प्रयत्न, हुकले चुकले. अशा प्रमाणे 4 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिलेली आहे 10 बिनबाद. चार चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा हर्ष. 5वा चेंडूचा मारा. चांगला चेंडू, मारायचा प्रयत्न, चेंडू निर्धावचा चेंडू, डॉट चेंडू. 5 चेंडू धावसंख्या दिली आहे 10 बिनबाद. 5 चेंडू 10 धावा. आता मात्र चांगली गोलंदाजी हर्ष यांच्याकडून. पुन्हा एकदा हर्ष. शेवटचा चेंडूचा मारा सुयश चैशने. चांगला चेंडू, मारायचा प्रयत्न, बाउन्सर पद्धतीचा चेंडू. अशा प्रमाणे चांगला षटक आदळलेलं आहे हर्ष यांनी. एक षटकामध्ये 10 धावा दिलेल्या आहेत. एक षटकार सुद्धा बघायला भेटला आणि झेल सुटला तो म्हणजे हा हिटर फलंदाज अमयांचा. एक षटक 10 धावा बिनबाद. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाचं सूत्र घेऊन आलंय प्रणय. आणि ते समोरी सामना करणार म्हणजे अमय, जो खेळत आपल्या संघासाठी एका षटकारासह 8 धावांवर. पुन्हा एकदा प्रणय. पहिल्या चेंडूचा मारा अमयच्या दिशेने. आता मात्र खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव संकेत भर. धाव संख्या दिली 11. प्रणयने आपले षटक टाकण्यासाठी पहिल्या अतिरिक्त धावा टाकलेली आहेत. एक षटक 11 धावा बिनबाद. पुन्हा एकदा प्रणय. चांगला चेंडू, इनस्विंग पद्धतीचा चेंडू. फलंदाजाने सन्मान दिलेला आहे आणि 1 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या दिलेली आहे 12. एक चेंडू 12 धावा बिनबाद. एक चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा प्रणय सज्ज. दुसऱ्या चेंडूचा मारा करताना सुयशच्या दिशेने. चांगला चेंडू, झेलबाजी संधी. बघूया झेल होतं की नाही. आणि ते पुन्हा एकदा दुसरा झेल सोडलेला आहे शुभम यांनी. आता मात्र 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिलेली आहे 13 बिनबाद. 2 चेंडू 13 धावा. लॉलीपॉप पद्धतीचा झेल होता पण शुभमच्या हातामध्ये काय झेल आला नाही आहे. पुन्हा एकदा प्रणय दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा मारा करताय. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्या दिले 2 चेंडू 14 धावा बिनबाद. पुन्हा एकदा प्रणय. तिसऱ्या चेंडूचा मारा अमयच्या दिशेने. चांगला चेंडू तिकडे ऑफसाईडच्या दिशेने. एकच धाव संख्येत भर. धाव संख्या दिलेली आहे 3 चेंडू 15 धावा बिनबाद. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा.
पुन्हा एकदा प्रणय चौथ्या चेंडूचा मारा. सुयश चांगला चेंडू पुन्हा एकदा कव्हर दिशेने आणि त्या गच्चाळचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे मयुरेश यांच्याकडून. आणि आता सुयांच्या फळीतून चौकार लिहिलेला आहे. धावसंख्या का 4 ने पुढे सरसत आहे. धावसंख्या दिलेली आहे 4 चेंडू 19 धावा बिनबाद. खरं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं रिअल वन संघाकडून. 2 झेल सुटले आणि आता एक चौकार सुद्धा. पुन्हा एकदा 5व्या चेंडूचा मारा. प्रणय चेंडू चांगला टाकलेला रनआउट संधी पण एकच धाव संकेत भर. 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिले 20 बिनबाद. 5 चेंडू 20 धावा बिनबाद. पुन्हा एकदा सामन्याकडे होऊया. 1 षटक 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या मात्र दिलेली आहे 20 बिनबाद. चांगली फलंदाजी बघायला भेटते झुंजार संघाकडून. पाच चेंडू 20 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा. प्रणय अमयच्या इशाने. आणि हा फुलटो चेंडू नो असणार आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या दिले 21. फ्रीडचा चेंडू बघूया आणि सामोरे करणार तो मात्र अमय. बघूया चेंडूवर अमय षटकार मारतो की चौकार. 5 चेंडू 21 धावा बिनबाद. फ्रीडचा चेंडू प्रणय. चांगला चेंडू आणि ते पुन्हा एकदा गचाचं क्षेत्ररक्षण पण चांगलं इथे फिल्डिंग केलेली आहे इथे प्रत्युष यांनी. खरं असं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं वारंवार रिअल वन संघाकडून. चांगलाच बॅकअप केला प्रत्युष यांनी तिथे. अशा प्रमाणे 4 धावा धावसंख्येत भर. धावसंख्या दिलेली आहे 2 षटक 25 धावा बिनबाद. 2 षटक 25 धावा. हॅलो 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 हॅलो. 2 षटक 25 धावा बिनबाद. तर पुन्हा एकदा सज्ज. 30व्या षटकाचं सूत्र गेलेलं आहे हर्ष यांच्याकडे. हर्ष यांनी आपला वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिलेल्या आहेत. त्यांचं वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं. हर्ष चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. 1 चेंडू 25 धावा बिनबाद. 1 चेंडू 25 धावा.
पुन्हा एकदा हर्ष तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडूचा मारा सुयशच्या दिशेने, जो एका चौकार असं खेळते आपल्या संघासाठी 6 धावांवर. बघूया हर्ष. चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू लेग साईडला मारलाय. 1 धाव, धाव संकेत भर, धाव संकेत दिलेले आहे. 2 चेंडू 26 धावा. बिनबाद 2 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा हर्ष तिसऱ्या चेंडूचा मारा अमयच्या दिशेने. चांगला चेंडू चांगला डोला ऑफसाईड दिशेने, कव्हर दिशेने. एकच धाव, धाव संकेत भर, धाव संकेत दिले. 3 चेंडू पूर्ण होऊन 27 धावा. 3 चेंडू 27 धावा. आता मात्र चांगली गोलंदाजी बघायला भेटते रिअल वन संघाकडून. 3 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा हर्ष चौथ्या चेंडूचा मारा सुयशच्या दिशेने. चांगला चेंडू, अतिरिक्त धाव, धाव संकेत भर, धाव संकेत दिले. आता मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे चेंडूवर. तर मात्र निर्धावाचा चेंडू असणार आहे. अशा प्रमाणे 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या दिले 27. बिनबाद. चांगला रिव्ह्यू बघायला भेटला आपल्याला रिअल वन संघाकडून. 4 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा 5व्या चेंडूचा मारा हर्ष सुयशच्या दिशेने. चांगला चेंडू, रनआउटची संधी ते आणि एक धाव, धाव संकेत भर, धाव संकेत आलेली आता. 5 चेंडू 28 धावा. बिनबाद 5 चेंडू 28 धावा. चांगली गोलंदाजी हर्ष यांच्याकडून. 5 चेंडू मध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहे. 5 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडूचा मारा हर्ष. सज्ज अम्मच्या दिशेने. चांगला चेंडू चांगला चढवला, जेलबाजी संधी आणि ते चांगलं आणि ते 4 धावा. जेलबाज सोडला आणि 4 धावा. धाव संकेत भर, धाव संकेत दिले 3 षटक 32 धावा. बिनबाद. चांगला फटका मारलेला अमय यांनी. 3 षटक 32 धावा. बिनबाद. पुन्हा एकदा 4थ्या षटकाचं सूत्र रिअल वन संघाकडून कोणाकडे जाते? आता मात्र 4थ्या षटकाचं सूत्र गेलेलं आहे मयुरेश यांच्याकडे. चौथं षटक मयुरेश सामोरं करणार आहे सुयश. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा मयुरेश. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चांगला चेंडू, 1 धाव, धाव संकेत भर, धाव संकेत दिले 33. 1 चेंडू 33 धावा. बिनबाद. 1 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा
पुन्हा एकदा दुसरा चेंडूचा मारा मयुरेश अम्मच्या इशाने. चांगला चेंडू पाहायला लागला. पायचीतचा अपील पण पंच ओमकार केन यांनी फेटाळून लावला. अशा प्रमाणे 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या दिले 33 बिनबाद. पुन्हा एकदा मयुरेश तिसऱ्या चेंडूचा मारा अमयच्या इशाने. डेड बॉल असणार आहे. 2 चेंडू 33 धावा बिनबाद. पुन्हा एकदा मयुरेश तिसऱ्या चेंडूचा मारा. चांगला चेंडू झेलवाई संधी आणि चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी चांगले 2 धावा काढलेले आहे. सुयश आणि अमय यांनी धावसंख्येत भर धावसंख्या दिलेली आहे 3 चेंडू 35 धावा बिनबाद. झेल बा होता पण झेल का भेटलाच नाही. थोडं खराब असं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय रिअल 1 संघाकडून. 3 चेंडू 35 धावा बिनबाद. तीन चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये बदल. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूचा मारा मयुरेश अमयच्या इशाने जो खेळतो आपल्या संघासाठी एका 2 चौकार आणि एका षटकार असं 21 धावांवर. चांगला चेंडू रनआउट संधी पण एक धाव संख्येत भर धाव संख्या झालेला आहे 4 चेंडू 36 धावा बिनबाद. 4 चेंडू 36 धावा. चार चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा मयुरेश 5वा चेंडूचा मारा करताय सुयशच्या इशाने. चांगला चेंडू चांगला ठरला लेग साईडच्या दिशेने. एकच धाव संख्येत भर धाव संख्या मात्र झालेली आहे 5 चेंडू 37 धावा बिनबाद. 5 चेंडू 37 धावा. 5 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा मयुरेश चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज अमयच्या इशाने. चांगला चेंडू बघूया झेलबाची संधी आणि ते झेल पुन्हा एकदा सोडलेलं आहे अमय यांचा. खरं असं क्षेत्ररक्षण वारंवार बघायला मिळते रिअल 1 संघाकडून. अशा प्रमाणे 4 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिली आहे 38 बिनबाद. चांगली गोलंदाजी बघायला भेटली मयुरेश यांच्याकडून. फक्त 6 धावा दिलेल्या आहे मयुरेश यांनी. 4 षटक 38 धावा. आता मात्र 5वा षटक असणार आहे तो बॉलिंग पॉवर प्लेचा. अशा प्रमाणे 4 षटक 38 धावा बिनबाद.
4 षटक 38 धावा. फुलटो चेंडू, नो चेंडू, रणसंधी आणि ते रन आउट झालेले सुयश. अशा प्रमाणे या चेंडूवर नो सुद्धा बघितला, झेलबाद सुद्धा झाला, पण झेल काही तो मान्य ठरला नाही आणि रनआउट झालेला आहे सुयशच्या रूपात. नवीन फलंदाज मैदानात आलेले भावनेश. चार चेंडू 40 धावा, एक गडी बाद. नवीन फलंदाज भावनेश. आता मात्र फ्लीट नसणार आहे या चेंडूवर. 4 चेंडू 40 धावा. चांगला चेंडू, चांगला चढवला, झेलबाची संधी. आता मात्र झेल भेटलेला आहे अमय यांचा. तो पहिला चेंडूवर झेल सोडलेला प्रणाल यांनी. पुन्हा एकदा एक चेंडू 40 धावा, 2 गडी बाद. 2 सलामीचे फलंदाज गडी बाद झालेले आहे अमय आणि सुयश. नवीन फलंदाज मैदानात आलेले आहे हार्दिक वजे उर्फ बाब्या. पुन्हा एकदा नो चेंडू. धाव संख्येत भर. या नो चेंडूवर धाव संख्या मात्र झालेले 42, 2 गडी बाद. आता मात्र फ्लीटचा चेंडू असणार आहे. एक चेंडू 42 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. एक षटक 42 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा तरी धाव संख्येत भर. धाव संख्या मात्र झालेले 43. एक चेंडू 43 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज प्रणय. चांगला चेंडू, चांगला चढवलाय, पण नो चेंडू असणार आहे. झेलबाद काय घेतला जाणार नाही. फ्रीटचा चेंडू होता. धाव संख्येत भर. धाव संख्या दिली आता 2 चेंडू
44 धावा, 2 गडी बाद, 2 चेंडू, 44 धावा, 2 चेंडू, 44 धावा. खूप महागडा षटक प्रणय यांच्याकडून. पुन्हा एकदा प्रणय, तिसरा चेंडूचा मारा, हार्दिक देशेने. चांगला चेंडू, बघूया या चेंडूवर षटकार तोडवलेला आहे हार्दिक यांनी. पॅव्हलियनच्या दिशेने धाव संकेत बळ, एका षटकारानंतर धाव संकेत दिलेले आहे. झुंजार संघाची 50 धावा, 3 चेंडू, 50 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा चौथा चेंडू प्रणय. आता मात्र चावण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू, निर्धाव चेंडू. 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या दिले 50, 2 गडी बाद. 4 चेंडू मध्ये 12 धावा आलेले आहे प्रणयांना. पुन्हा एकदा प्रणय सज्ज. 5वा चेंडू चा मारा करताना पुन्हा चांगला दडवलाय हार्दिक यांनी. झेलबाजी संधी आणि ते झेलबाज झालेले आहे हार्दिक. आहे चांगलं ते कॅच पकडली आहे प्रणाल यांनी. 5 चेंडू, 50 धावा, 3 गडी बाद. हार्दिक, सुयश आणि अमयच्या रूपात हार्दिक यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलेले आहेत. आदर्श चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, अशा प्रमाणे 5 षटक पूर्ण होऊन धाव संख्या दिली आहे 50, 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी बघायला भेटली प्रणयांच्याकडून. 12 धावा आणि 2 गडी बाद सुद्धा मिळवलेले आहे प्रणयांनी. पाच षटक, 50 धावा, 3 गडी बाद. सहाव्या षटकाचं सूत्र घेऊन आलंय संजोग. स्वतःच वैयक्तिक पहिलं, संघाचं 6वं संजोग. स्ट्राईकला एक डावखुऱ्या त्याचे फलंदाज भावनेश आणि एक उजव्या त्याचे फलंदाज म्हणजे आदर्श. 6वं षटक, क्षेत्रक्षममध्ये बदल. पण एकदा सज्ज. पहिल्या चेंडूचा मारा संजोग भावनेच्या दिशेने. नो चेंडू, धाव संकेत भर, धाव संकेत दिले
51. फ्लूटचा चेंडू असणार आहे. बघूया ह्या चेंडूवर भावनेश काय समाचार घेतोय. चांगला चढ लेग साईडच्या दिशेने. रणसंधी आणि इथे खराब असं क्षेत्ररक्षण. झेल काय होत नव्हता कारण फील्डचा चेंडू असताना. आणि या चेंडूवर 3 धावा. धावसंख्येत भर धावसंख्या दिली आहे 54. एक चेंडू 54 धावा. 3 गडी बाद. एक चेंडू 54 धावा. 3 गडी बाद. पुन्हा एकदा संजोग. दुसरा चेंडूचा मारा. तर खूपच ऑप्शनच्या बाहेर. रनर संधी आणि इथे रनआउट सुटलेला आहे. अतिरिक्त धावा. धावसंख्येत भर धावसंख्या दिली आहे 55. एक चेंडू 55 धावा. 3 गडी बाद. एक चेंडू 55 धावा. 3 गडी बाद. चांगला चेंडू खराब क्षेत्ररक्षण. पाठच्या दिशेने एक धाव काढलेली आहे. धावसंख्येत भर धावसंख्या दिली आहे 2 चेंडू 56 धावा. 3 गडी बाद. 2 चेंडू 56 धावा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा तिसरा चेंडूचा मारा. चांगला चेंडू बोल्ड झालेला आहे. 3 चेंडू 56 धावा. 4 गडी बाद. 3 चेंडू 56 धावा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे आशिष. 3 चेंडू 56 धावा. 4 गडी बाद. 3 चेंडू 56 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला फटका मारला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धाव संख्येत भर धाव संख्या दिलेली. 4 चेंडू 57 धावा. 4 गडी बाद. 4 चेंडू 57 धावा. 4 चेंडू 57 धावा. आता मात्र चांगला चेंडू पाहायला लागला. चेंडू रनआउटची संधी पण चांगली चौटी धाव. धाव संख्येत भर धाव संख्या दिली 58. 5 चेंडू 58 धावा. पाच चेंडू 58 धावा. शेवटचा चेंडू 6व्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा. संजोग
भावनेच्या दिशेने. चांगला चेंडू, झेलवाई संधी आणि झेलवा झालेला आहे. 59 धावांचं आव्हान दिलेलं आहे झुंजार संघाने रिअल वन संघाला 5 गडांच्या मोबदल्यात. या पुढीलचा सामना असणार आहे आई एकविरा 11 विरुद्ध कौशिक 11. दोन्ही संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. हॅलो. तर अशा प्रमाणे आता पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. झुंजार संघाने 59 धावांचं आव्हान दिलं आहे 5 गडांच्या मोबदल्यात. रिअल वन संघाला आता फलंदाजीसाठी आलेले आहे प्रत्युष आणि शुभम. आणि पहिल्या सत्राचं
षटकाचं सूत्र गेलेलं आहे हार्दिक वझे. तर या पुढील सामना असणार आहे आई एकविरा विरुद्ध कौशिक 11. दोन्ही संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. पहिल्या षटकाचं सूत्र हार्दिक वझे. पहिला चेंडू हार्दिक मारा करणार आहे शिवमच्या दिशेने. 59 धावांचं आव्हान. पहिला चेंडू हार्दिक. चांगला चेंडू लेग साईडला मारलाय. डिक्लेअर झोन मध्ये धाव संकेत भर. धाव संकेत दिले एक चेंडू एक धावा बिनबाद. एक चेंडू एक धावा. पुन्हा एकदा हार्दिक दुसरा चेंडू आणि ते बोल्ड झालेले शुभम हे. 2 चेंडू एक धावा एक गडी बाद शुभमच्या रूपात. शुभमची जागा भरून काढण्यासाठी मैदानात रिअल संघाकडून कोण येते? नवीन फलंदाज मैदानात आले यश. पुन्हा एकदा हार्दिक तिसरा चेंडूचा मारा. नवीन फलंदाज यश चैशने. चांगला चेंडू जलबाई संधी आणि ते झेलबाद. यश 3 चेंडू एक गडी एक धावा 2 गडी बाद. यशच्या रूपात हॅट्रिकची संधी असणार आहे हार्दिक यांना. बघूया आई एकविरा आणि कौशिक 11 दोन्ही संघाचा कर्णधार. आई एकविरा संघाचा कर्णधार इथे आलेले आहेत. कौशिक 11चा कर्णधार कुठे असेल त्यांनी सांगावे. आता नवीन फलंदाज मैदानात आले आहेत प्रणाल. हॅट्रिकची संधी हार्दिक. बघूया हॅट्रिक घेतो की नाही. अतिरिक्त धाव संकेत भर. धाव संकेत दिले 3 चेंडू 2 धावा 2 गडी बाद. पुन्हा हॅट्रिक असणार आहे. बघूया हार्दिक. चांगला चेंडू चांगला इथे लेग साइडला कट केला प्रणाल्यांनी. धाव संकेत भर. धाव संकेत दिले 4 चेंडू 3 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा हार्दिक 5 चेंडूचा मारा प्रत्युत चैशने. चांगला चेंडू पायचीचा पील पंच दीपेश यांनी फेटाळून लावलाय आणि लेग बॅकच्या रूपात एक धाव. धाव संकेत भर. धाव संख्या मात्र झाले 5 चेंडू 4 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा हार्दिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा. प्रणाल चैशने जो खेळत आपल्या संघासाठी 1 धावांवर. चांगला चेंडू निर्धाव चेंडू अशा प्रमाणे 1 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिले 4 2 गडी बाद.
एक षटक 4 धावा 2 गडी बाद. आता मात्र दुसऱ्या षटकाचं सूत्र घेऊन आहे आदर्श पागधरे. स्वतःचं वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं आदर्श. 30 चेंडू 55 धावांची गरज. 11ची सरासरी असणार आहे. जर सामना विजय करायचा असेल तर रिअल वन संघाला. अतिरिक्त धाव संख्येत धाव संख्या झालेली आहे 5. एक षटक 5 धावा 2 गडी बाद. चांगला चेंडू यॉर्कर पद्धत चेंडू निर्धाव चेंडू. एक चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या दिले 5 2 गडी बाद. एक चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा सज्ज आदर्श. दुसऱ्या चेंडूचा मारा प्रत्युच्चेषणी. चांगला चेंडू यॉर्कर पद्धत चेंडू मारायचा प्रयत्न हुकले चुकले पण चोख काम करतोय यष्टी आशिष. 2 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या दिले 5 2 गडी बाद. पुन्हा एकदा आदर्श तिसऱ्या चेंडूचा मारा. आता मात्र अतिरिक्त धाव संकेत भर खूपच ऑप्शनच्या बाहेर धाव संकेत दिलेले आहे 2 चेंडू 6 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा आदर्श तिसरा चेंडू. चांगला चेंडू रणसंधी आणि ते रन आउट झालेले आहे. प्रत्युषे काय गरज नव्हती रन घ्यायची. स्वतःवर नाराज प्रत्युष. अशा प्रमाणे 3 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या दिले 6 3 गडी बाद. प्रत्युषे जागा भरून करण्यासाठी मैदानात आलेले आहे हर्ष. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न चेंडू काय बॅटरीला लागला नाही प्रणालांच्या. अशा प्रमाणे 4 चेंडू धाव संख्या दिले 6 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी आदर्श यांच्याकडून. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा आदर्श 5वा चेंडूचा मारा. आता मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू 5 चेंडू 6 धावा 3 गडी बाद. आता मात्र दर्पण असणार आहे म्हणजे रिअल वन संघावर कारण चांगली खोचून गोलंदाजी करत आहे झुंजार संघ. शेवटचा चेंडूचा मारा आदर्श. नो चेंडू आणि इथे गच्चरचं डिस्ट्रॅक्शन
एक धाव. धाव संकेत भर. धाव संकेत दिलेले 8. 5 चेंडू 8 धावात 3 गडी बाद. तर फ्रीडचा चेंडू आहे. बघूया चेंडूवर काय समाचार घेतोय हर्ष आपल्या संघासाठी. फ्रीडचा चेंडू. आता मात्र खूपच अतिरिक्त धाव. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. धाव संकेत भर. धाव संकेत दिले 10. 5 चेंडू 10 धावा 3 गडी बाद. 5 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडूचा मारा आदर्श आणि फ्रीडचा चेंडू. बघूया प्रणाल. चांगला चेंडू. यॉर्कर प्रदेश चेंडू. अशा प्रमाणे 2 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिले 10 3 गडी बाद. तरी यापुढील सामना असणार आहे आई एकविरा विरुद्ध कौशिक 11 आणि आई एकविरा दोन्ही संघाचा कर्णधार. नाणेफेकीसाठी यावे. दोन षटक 10 धावा 3 गडी बाद. आता मात्र पॉवर प्ले असणार आहे. 2 षटक 10 धावा 3 गडी बाद. चोवीस चेंडू 49 धावांची गरज. बघूया बॅटिंग पॉवर प्लेचा षटक हार्दिक वझे. अतिरिक्त धावांनी सुरुवात. धाव संकेत भर. धाव संकेत दिले 2 षटक 11 धावा 3 गडी बाद. तर यापुढे सामना असणारा आई एकविरा विरुद्ध कौशिक 11. आई एकविराने नाणेफेकीचा कौल विजयी झालेले आहे. चांगला चेंडू. एकच धाव. धाव संकेत भर. धाव संकेत दिले 12. एक चेंडू 12 धावा 3 गडी बाद. एक चेंडू 12 धावा. दुसरा चेंडू हार्दिक. चांगला चेंडू मारायचा प्रयत्न. चेंडू का फैला लागत नाही. प्रणाल यांच्या निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. संधी आणि ते रन आउट झाले प्रणाली. 3 चेंडू 12 धावा 4 गडी बाद. प्रणालच्या रूपात प्रणालीचा धावा भरून काढण्यासाठी मैदानात आले आहेत. शुभम सॉरी मयुरेश.
अशाप्रमाणे 3 चेंडू 12 धावा 4 गडी बाद. हार्दिक चौथ्या चेंडूचा मारा. मात्र निर्धाव चेंडू चेंडू पाहायला लागला. डॉट चेंडू 4 चेंडू 12 धावा. चार गडी बाद. चांगली गोलंदाजी हार्दिक यांच्याकडून. चांगला फटका झेलवाई संधी आणि ते झेलबाद झालेलं आहे. हर्षे मोठा फटका रेल्वे संघाला. अर्धा संघ पवेलियन मध्ये गेलेला आहे. पाच चेंडू 12 धावा 5 गडी बाद. अशाप्रमाणे 5 चेंडू 12 धावा 5 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात आलेले प्रणय तामोरी. पुन्हा एकदा हार्दिक शेवटचा चेंडूचा मारा. आता मात्र खूपच ऑप्शनच्या बाहेर. अतिरिक्त धाव संख्येत दिले 13. 5 चेंडू 13 धावा 5 गडी बाद. चांगली गोलंदाजी केली हार्दिक यांनी. अशाप्रमाणे सट चेंज केले बघा हार्दिक. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा मारा. चांगला चेंडू आणि कट केला ऑफसाइड दिशेने. अशाप्रमाणे 3 षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिली 14 5 गडी बाद. चांगली गोलंदाजी हार्दिक यांच्याकडून. 2 षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहे आणि 3 गडी बाद सुद्धा मिळवले हार्दिक यांनी. प्रद्युम यांनी स्टेजकडे यावे. प्रद्युम यांनी स्टेजकडे यावे. हॅलो हॅलो प्रद्युम.
12 चेंडू 42 धावा. प्रद्युम स्टेज कडे आहे.
मात्र 6 चेंडू 38 धावा. हर्ष राऊत. हॅलो हर्ष राऊत स्टेजवर आहे. मॅच संपल्यावर स्टेजवर आहे. लाईनच्या बाहेर जायचंय. हार्दिक वजे मॅन ऑफ द मॅच. हार्दिक वजे टॉसच्या वॉस मध्ये यायचंय मॅन ऑफ द मॅच घ्यायला. मॅन ऑफ द मॅच हार्दिक वजे.
बाजूच्या पिचवर प्रॅक्टिस करायची आहे बाजूच्या पिचवर. आई एकविरा संघ बाजूच्या पिचवर प्रॅक्टिस करायची आहे.